अमित शाह साहेबांनी जी औरंगजेबाची फॅन असं जे म्हटलेलं आहे त्यात चूक काय आहे? कारण ज्या अबू आझमीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना बालबुद्धी म्हटलं, ज्यांनी संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध केला, ज्याचा वंदे मातरम म्हणायला विरोध आहे, ज्या राहुल गांधींचा सावरकरांना विरोध आहे, ज्या ममता दीदी कालच त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की बांगलादेशी नागरिक जर आपलं दार ठोकावतील तर त्यांना आपल्या प्रवेश द्यायला पाहिजे, अशा पद्धतीने हिंदुस्थानच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या अबू आझमीपासून सगळ्यांना मातोश्रीच्या गळ्यात गळे घातले जात आहेत आणि संजय राऊत या सगळ्या मंडळींना उद्धव ठाकरेसुद्धा अबू आझमीच्या गळ्यात गळे घालत आहेत. मग काय चुकीचं बोलले? कारण अबू आझमी हा औरंगजेबाचा भक्त आहे. तो औरंगजेब दयाळू होता, चांगला राजा होता, अशा पद्धतीची स्टेटमेंट अबू आझमीची आहेत आणि त्यांच्या गळ्यात गळे तुम्ही घालताय. मग तुम्ही औरंगजेबाचेच फॅन क्लबचेच मेंबर आहात, प्रमुख आहात. काय अमित शाह साहेब चुकीचं बोलले? आणि आज त्यांनी गांडू वगैरे हा जो शब्द वापरला आहे, संजय राऊत, मी तुम्हाला आव्हान करतो, ज्या अबू आझमीला मातोश्रीवर नेऊन गळ्यात गळे तुम्ही घालताय, जर तुम्ही गांडू नसाल तर त्या अबू आझमीला वंदे मातरम म्हणायला लावा. ज्या राहुल गांधी यांच्या उंबरठ्यावरती आपण गुडघे टेकताय, त्यांना सावरकरांवरती 2 शब्द चांगले बोलायला लावा. आणि जर हे तुम्ही करू शकला नाहीत तर खऱ्या अर्थाने तुम्ही गांडू आहात आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला नाही ते हिंदुस्थानाला कळेल. मी तुम्हाला आव्हान करतो. आणि जो कुत्रा असतो ना, तो ज्याची भाकरी खातो त्याच्याशी तो इमानी राहतो, परंतु आपण मातोश्रीची भाकरी खाताय आणि चाकरी दुसऱ्या पक्षाची करताय, त्यामुळे तुम्हाला कुत्र्याची सुद्धा उपमा देणं मला उचित वाटत नाही. अमित शाह यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल, मात्र मुख्यमंत्री कोण असतील याबद्दल पेच कायम ठेवलेला आहे. मुख्यमंत्री पदाबाबत भाजप जे आहे ते स्वतःकडे घेऊ इच्छित आहे का? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायला भाजप उचकारत आहे? हे बघा, महायुतीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील आणि वेळोवेळी पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं जाहीर केलेलं आहे. परवाच देवेंद्र फडणवीस साहेब यांनीसुद्धा आणखी 15 वर्ष एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील. धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगीसुद्धा तशाच पद्धतीचे उद्गार काढलेले आहेत आणि पुढील निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असतील निवडणुकीनंतर जर तुम्ही निवडून आला तर याच्यावरती महायुतीतील नेते ठाम आहेत का? नक्कीच ठाम आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली या पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. शिवसेना मुख्यमंत्री पदावरती दावा सांगणार का? आता त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत तर शिवसेनेचाच दावा असणार ना त्या पदावरती. आणि अमित शाह यांनी एकंदरीत असं म्हटलेलं आहे की महायुतीचा मुख्यमंत्री असेल, अजित पवार यांचे बॅनर लागत आहेत मुख्यमंत्री म्हणून, हा इशारा आहे अजित पवार यांना? एकनाथ शिंदे साहेब हा महायुतीचेच भाग आहेत, त्यामुळे महायुतीचेच मुख्यमंत्री असणार आहेत. आणि अजितदादांसंदर्भात बघा, कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या नेत्याबद्दल एक सहानुभूती असते. आपला नेता कुठेतरी मोठा सर्वोच्च पदावरती जावा, त्या ठिकाणी दिसावा असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं. ते का अजितदादा स्वतः सांगत नाही आहेत त्याला की माझ्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावा किंवा मला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करा, हे अजितदादा काही स्वतः सांगत नाहीत. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, त्यांचा प्रेम असतं, त्या प्रेमापोटी अशा पद्धतीचे बॅनर लागले जात असते. पवार तर म्हणताय की महायुतीसोबत मी निवडणूक लढणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या,
आम्ही आमच्या स्वतंत्र लढू, याचा अर्थ काय घ्यायचा? हे बघा, विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुका महायुतीतच लढल्या जाणार आहेत आणि सर्व महायुती एकत्र आहे. अजितदादासुद्धा आमच्यासोबत आहेत. पण अजितदादांमुळे तुमच्या पक्षाला फायदा झाला नाही, भाजपला फायदा झाला नाही. आता उघड नेते बोलायला लागले. अजितदादांबद्दल इतकी नाराजी का? महायुतीचे नेते या संदर्भात कुणीही बोललेले नाही आहेत. जे कोण बोलत असतील ते काही महायुतीच्या प्रमुख नेत्याचं किंवा महायुतीचं मत नाही आहे. ते शरद पवार साहेब नेते आहेत. अनेक कामानिमित्त ते सुद्धा वर्षावर येऊन भेटत असतात. मराठा आरक्षणाचा फार मोठा विषय या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे मनोज जरांगे यांनी जो त्यांची मागणी आहे त्या मागणीला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांचं समर्थन आहे का नाही हे अजून त्यांनी स्पष्टच करत नाही आहेत. त्यांनी ते स्पष्ट करणं गरजेचं आहे की मनोज जरांगे यांचे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं ही मागणी त्यांना मान्य आहे किंवा नाही या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देणं प्रथम गरजेचं आहे असं मला वाटतं. सरकारने मिटिंग लावली होती, त्यालासुद्धा हे लोक उपस्थित नव्हते. मला असं वाटतं शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे प्रथम जाहीर करावं आणि त्यानंतर आमच्या संदर्भात वक्तव्य करावे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि अहवाल येणार आहे. या अहवालामध्ये या पद्धतीनं देशाच्या विकासाचा संकल्प मांडण्यात आला. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच देशाच्या प्रगतीकरता आणि देशाच्या विकासाकरता महायुती सरकार जे आहे, NDA आहे, हे कटिबद्ध आहे आणि तशा पद्धतीने मार्गक्रमण आम्ही करत आहोत. शेती संदर्भात 4 ऑगस्टला दौरा करणार आहे. हा दौरा आता करण्याची गरज आहे का उद्धव ठाकरे? कोण उद्धव ठाकरे येणार आहेत का दिल्लीमध्ये? 4 तारखेला. कदाचित 4 तारखेला जर येणार असतील तर बहुतेक सोनिया गांधींचं काही काम असेल आणि त्यांनी त्यांना बोलवून घेतलं असेल किंवा राहुल गांधींनी कदाचित त्यांना बोलवून घेतलं असेल आणि त्याकरता आज्ञेचं पालन करण्याकरता ते येत असतील. शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या आहेत. या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? कारण महागाईचा आहेच, त्याचबरोबर कापसाचा भाव नाही आहे, कांद्याचा प्रश्न निर्यातीचा अजून उठलेला नाही आहे. तर यावरती तुम्ही कसं बघता? नक्कीच हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, दीनदलित जनतेचं आहे. त्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचा अंतर्भाव या अर्थसंकल्पात असेल. कावड यात्रेबद्दल एक मोठा प्रश्न आहे की एखादा शेतकरी समजा मुस्लिम असेल, त्यांनी काही पिकवलेले फळं असतील आणि विकणारा हिंदू असेल, असे प्रश्न उपस्थित झाले. तर कावड यात्रेकडे तुमच्याच इंडियातल्या काही घटक पक्षांनी देखील विरोध केला. तुमचं काय शिवसेना म्हणून या पक्षात काय स्टँड आहे? नाही, मला विषय कळला नाही तुमचा. कावड यात्रे सध्या सुरू आहे उत्तर प्रदेशमध्ये, मुझफ्फर भागामध्ये, आणि मुस्लिम दुकानाच्याकडनं लोकांनी घेऊ नये म्हणून तिथल्या विक्रेत्यांच्या पाट्या त्या ठिकाणी लावण्याचे आदेश सरकारने काढले. या संदर्भात उत्तर प्रदेशामध्ये जर असं सुरू असेल तर मला वाटतं तिथीलच राज्यकर्त्यांना जर आपण विचारलं तर योग्य होईल. मग मी माहिती घेतो त्या संदर्भात आणि नंतर त्याचं उत्तर देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.